येस स्टूडेंट्स, एक्झॅक्ट 6 o'clock हो गए. हा, चला आपण आता स्टार्ट करूया. पण स्टार्ट करून प्रेझेंटेशन कडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारते. कोण कोण उत्तर देणार आणि कोण कोण प्रिपेअर्ड आहे बघूया. हा, मी ज्याचं नाव घेईन त्याने माईक ऑन करायचा आणि मला उत्तर द्यायचंय. हा, म्हणजे चॅटबॉक्स मध्ये लिहून वगैरे द्यायची काही गरज नाहीये. समजलं? ओके. तर बघा, पेज नंबर 34 तुमच्या समोर पुस्तक असणार आहे, कळते? तर पेज नंबर 34 वरचा मी तुम्हाला होमवर्क ऑलरेडी दिला होता. फक्त मला बघायचं आहे की तुम्हाला किती तुम्ही प्रिपेअर्ड आहात आणि तुम्हाला किती समजले. ओके. तर पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट आर द सिम्बॉल्स यूज फॉर द शेल्स विच अकोमोडेट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस ॲटम्स. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? प्रमोद दे जरा उत्तर. प्रमोद. येस मॅम. हा बोल, मला उत्तर दे पहिल्या प्रश्नाचं. सिम्बॉल्स आर के एल हा, एंड एम. येस, व्हेरी गुड. हा, ओके. माईक बंद कर तुझा. हा, सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सिम्बॉल अँड ओरिजिनल नंबर ऑफ द इनर मोस्ट सेल. कादंबरी, तुझा माईक ऑन कर. कादंबरी, कॅन यू हिअर मी? येस मॅडम. हा दे मला उत्तर दे. Innermost cell is K and ordinary number is 8. No, 2. Yes, 2. Ordinary number is 2. Good, very good. माइक ऑफ कर तुझा. हा, नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 बघा, राईट सिम्बॉल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्युशन इन शेल ऑफ द फ्लोरीन ॲटम. हा, आता कोण देणार आहे? अमेय, तुझा माइक ऑन कर. हा, अमेय गुप्ता, कॅन यू हिअर मी अमेय? नाही? ओके, ठीक आहे. कोण सांगते? सुमन, सुमन सांग. सुमन, कॅन यू हिअर मी? हा बोल. Ma'am, will you please repeat the question? Okay. Right symbol of electrons distribution in shell of the fluorine atom. फ्लोरीनचा पहिला ऍटॉमिक नंबर तुला माहिती पाहिजे. किती आहे? फ्लोरीन तुझ्या समोर पुस्तक आहे का? टेक्स्टबुक आहे तुझ्याकडे? Yes ma'am. हा, तर पेज नंबर 34 काढलास? Yes ma'am. येस, यूज युअर ब्रेन पॉवर. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे बघ. हा, मग आता सांग त्या प्रश्नाचं उत्तर बघूया. 17. नो, रॉंग. फ्लोरीन सांगितलंय बघा. एक पेज जर मागे गेला तर तुम्हाला दिसेल की फ्लोरीन हॅज ॲटॉमिक नंबर 9. 9 sir. 9. येस. हा, तो क्वेश्चन काय आहे? राईट सिम्बॉल ऑफ द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन शेल ऑफ द फ्लोरीन ॲटम. आता इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन सांगायचंय मला. काय कसं होणार? 2 and 9 आहे, त्यामुळे पहिल्या शेल मध्ये 2 जाणार आणि उरलेले रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स विल बी इन सेकंड ऑर्बिट. ओके, ठीक आहे. आता मी डायरेक्ट प्रेझेंटेशन मध्ये जाते. हा, ओके. बघा, पेज नंबर 34. मी वाचायला सांगितलं होतं, वाचलात सगळ्यांनी? आता कोणीही माईक ऑन करू नका. हा, आता बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, पेज नंबर 34.
काय सांगितलंय बघा, इट कॅन बी सीन दॅट the valency of an atom is related to the number of valence electrons in that atom. Let's first look at the elements helium and neon. आता सगळ्यांना माहिती आहे हेलियम आणि न्यूऑन काय आहेत, इनर्ट गॅसेस आहेत. मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हेलियमचा ऍटॉमिक नंबर आहे 2 आणि न्यूऑनचा आहे 10. त्यामुळे त्यांच्या ऑर्बिट काय आहेत, कंप्लीट आहेत. समजतंय? हाँ, the atoms of both these gaseous elements do not combine with any other atom. These elements are chemically inert. It means that their valency is 0. Is that clear सगळ्यांना? की त्यांचे फर्स्ट ऑर्बिट आहे 2, ती न्यूऑन हेलियमचे कंप्लीट आहे आणि सेकंड ऑर्बिट पर्यंत न्यूऑन आहे, तर त्याचे 2 and 8 असे सेकंड ऑर्बिट पण कंप्लीट आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की फर्स्ट ऑर्बिटला म्हणायचं डुप्लेट आणि दुसऱ्याला म्हणायचं आहे ऑक्टेट. समजतंय? हा, मग हे सगळं त्यांच्यामुळे कंप्लीट असल्यामुळे ते कोणाशीच रिॲक्ट होत नाहीत. याचा अर्थ ते म्हणजे त्यांची व्हॅलन्सी 0 आहे. क्लिअर सगळ्यांना? हे सगळं मी घेतलेलं होतं, पण डायरेक्ट दुसऱ्या टॉपिकला जाण्यापूर्वी मी तुमचं हे पुन्हा जरासं रिवाइज केलं. आता बघा परत एकदा. Helium atom consists of 2 electrons which are accommodated in the first shell. Which shell? K shell. Okay. Helium has only one K shell that contains electrons and the same is also the outermost shell. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे, तुम्हाला परत एकदा मी त्या डायग्राम कडे नेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हेलियम बघा, हे हेलियम आहे आणि हेलियम म्हणजे He दाखवला आहे आणि त्याचे बघा फर्स्ट ऑर्बिट आहे म्हणजे के शेल आणि के शेल मध्ये ती मॅक्सिमम कॅपॅसिटी असते त्याची 2 आणि त्याच्याकडे 2च आहे कारण त्याचा ऑटोमिक नंबरच 2 आहे. कळते? इट हॅज ॲटॉमिक नंबर 2, देअरफॉर फर्स्ट ऑर्बिट इज कंप्लीट. ओके. अँड देन सेकंड न्यूऑन. न्यूऑन हॅज ॲटॉमिक नंबर 10. तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्याचं 2 and 8. तर 2 is the capacity of the first cell and 8 is the capacity of the second cell. Therefore न्यूऑन इज म्हणजे कोणाशीच तो रिॲक्ट होत नाही आणि त्याची व्हॅलन्सी 0 आहे. ओके. बघा पुढे, द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2n². हा लास्ट टाइम मी तुम्हाला फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आणि कसं करायचं ते सांगितलेलं आहे. This indicates the outermost shell of the helium is completely filled. It is said that the helium has an duplet. कळलं सगळ्यांना? म्हणजे हेलियमचे 2च आहेत म्हणून त्याला डुप्लेट म्हणायचं. The electronic configuration of the inert gas neon contains 2 shells. First one is K and second one is L. The L is the valence shell of the neon. म्हणजे सेकंड ऑर्बिट त्याची येते म्हणून सेकंड ऑर्बिट मधली त्याची झाली ती व्हॅलन्स शेल. The capacity of the L shell is 8 and the table 5.7 shows that the valence shell of the neon is completely filled. Of course तुम्हाला बघा इथे न्यूऑन मध्ये completely filled आहे. ओके. पुढे बघा. ऑर्गन इज द इनर्ट गॅस हॅव्हिंग इलेक्ट्रॉन इन द शेल K, L आणि M. आता जर तुम्ही ऑर्गन मध्ये गेलात म्हणजे थोडक्यात सांगायचंय, इथे दाखवते मी तुम्हाला, अजून थोडंसं पाठीमागे जाऊन दाखवते. ऍक्च्युली तुमच्या समोर बुक आहे. कळलं मुलांना? इथे बघा हा जो चार्ट दिलेला आहे त्याच्यात सेकंड लास्ट आहे बघा ऑर्गॉन. दिसला सगळ्यांना? आणि ऑर्गनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. देअरफॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार आहे त्याचं 2, 8 आणि 8. मग आता मागच्या वेळेला मी तुम्हाला ऑक्टेट शिकवलं होतं. समजतंय? लास्ट लेक्चरला मी ऑक्टेट तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे जरी तुमची एम शेल आहे त्याची कॅपॅसिटी जरी तुमची 18 असेल तरी त्याला हल्ली म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहित असताना त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायची असते. ओके. म्हणजे तुम्ही आता हे व्हॅलन्सी शिकता तेव्हा तुम्हाला ऑक्टेट काय आहे ते समजणं खूप महत्वाचं आहे. ओके. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द एम शेल इज 2 into 3² is equal to 18. However, in argon there are only 8 electrons in the valence shell M. It means that there are 8 electrons in the valence shell of the inert gas. That is an electron octet. Understood? From this, it is understood that the valency is 0 when the electron octet is complete. तेच मी तुम्हाला आता सांगितलं की एम सेलची मॅक्सिमम कॅपॅसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 18 असते,
पण जेव्हा आपण हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन शिकतोय तेव्हा व्हॅलन्सी फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला ऑक्टेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, डुप्लेट अँड ऑक्टेट. ओके, आणि त्याच्यावरनं मग तुमची व्हॅलन्सी तुम्ही फाइंड आउट करणार आहात. समजलं? पुढे बघा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स अदर दॅन द इनर्ट गॅसेस shows that they do not have electron octet and their electron octet are incomplete. म्हणजेच सेकंड ऑर्बिट किंवा थर्ड ऑर्बिट असेल त्यांचं ते नेहमीच इनकम्प्लीट असतं अदर दॅन इनर्ट गॅसेस. ओके, रिगार्डिंग हायड्रोजन इट्स कॅन बी सेड दॅट इट्स इलेक्ट्रॉन इज डुप्लेट अँड इट इज ऑल्सो इनकम्प्लीट. म्हणजे जर तुम्ही फक्त हायड्रोजनचा विचार केलात, जरा अजून पाठीमागे नेते तुम्हाला. बघा, हायड्रोजन इट हॅज ॲटॉमिक नंबर 1, तर के ची कॅपॅसिटी असते 2, तर त्याची ती फर्स्ट ऑर्बिट पण कम्प्लीट होत नाहीये. समजलं? म्हणजे त्याचं डुप्लेट पण कम्प्लीट होत नाहीये. त्याच्यानंतरचा येणारा हेलियम, त्याची मात्र डुप्लेट तुमची कम्प्लीट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे थोडक्यात सांगायचंय डुप्लेट पर्यंत कोण असणार आहे? ओनली 1 हायड्रोजन ॲटम. ओके, अँड नेक्स्ट हेलियम हॅज नो व्हॅलन्सी, इट हॅज 0 व्हॅलन्सी. अँड अगेन लिथियम पासून जो स्टार्ट होतो तो आता तुमचा चार्ट ब्रोमिन पर्यंत दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सगळे ऑक्टेट फाइंड आउट करायचे आहेत. आणि मग ते ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी त्याला एकतर डोनेट करावं लागणार आहे, एक्सेप्ट करावं लागणार आहे किंवा शेअर करावं लागणार आहे. कळतंय? मग आता तो नंबर जो असणार आहे तो म्हणजे तुमचा व्हॅलन्सी नंबर असणार आहे. हे थोडक्यात त्यांना व्हॅलन्सी म्हणजे काय सांगायचं आहे बघा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड एक्सेप्टेड टू अटेन स्टॅबिलिटी. कळतंय? म्हणजेच त्यांचं ऑर्बिट स्टेबल होण्यासाठी, ऑर्बिट कम्प्लीट होण्यासाठी, ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट होण्यासाठी एकतर त्यांना इलेक्ट्रॉन्स डोनेट करावे लागतात, नसेलपेक्षा एक्सेप्ट करावे लागतात, नसेलपेक्षा शेअर करावे लागतात. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला एक जाता जाता लास्ट एंडला मी तुम्हाला एक चार्ट दाखवला होता बघा. समजते? आणि त्या चार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ते कसे डोनेट करणार आणि कसे एक्सेप्ट करणार. तर थोडंसं आता मी हे थोडं एक्सप्लेन करते आणि नंतर पुन्हा एकदा तो चार्ट तुम्हाला शिकवते. ओके, हा. Atom of all the elements except inert gases have tendency to combine with other atoms, means that they have a non-zero valency. Okay, म्हणजे इनर्ट गॅस सोडून बाकी सगळ्यांना काय असणार आहे? व्हॅलन्सी नंबर असणार आहे. हा, यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ द molecules formed by the combination of hydrogen, for example H2. Then second example HCl, that valency of the hydrogen is 1. The electronic configuration of the hydrogen shows that there is the 1 electron less than the complete duplet state. आता हे तर तुमच्या बुक मध्ये तुम्हाला दिलेलंच आहे की बघा, परत एकदम मागे घेऊन जाते मी तुम्हाला, कारण तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. हे बघा, इथलं स्ट्रक्चर बघा हायड्रोजनचं. आता हायड्रोजनचं ऍक्च्युली फर्स्ट सेल आहे, के शेल आहे, पण ती इनकम्प्लीट आहे. मग आता इनकम्प्लीट आहे, जर त्याला कम्प्लीट करायचं असेल तर त्याला नक्कीच कोणाबरोबर तरी रिॲक्ट व्हावं लागणार आहे. आता सपोज तो सेकंड हायड्रोजन ॲटम बरोबर रिॲक्ट झाला तर काय होणार आहे? एक कुठला तरी हायड्रोजन डोनेट करणार आणि एक कुठला तरी हायड्रोजन एक्सेप्ट करणार आणि मग फॉर्म होणार काय आहे? हायड्रोजन मोलेक्यूल. ओके, म्हणजेच तुम्ही H2 लिहिणार, म्हणजे 2H असे तुम्ही काढणार, डायग्राम काढणार आणि मग त्याचा एक H2 मोलेक्यूल तुम्ही लिहिणार. ओके, आता दुसरं एक एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे की HCl. तर तुम्हाला हे पण माहितीये की Cl काय आहे? Cl कडे तुमच्या 17 आहे ॲटॉमिक नंबर, म्हणजे त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ती पण इनकम्प्लीट आहे, पण त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. कळतंय? आणि मग तो काय करणार आहे? तो 7 आहेत म्हणजे तो दुसऱ्यांकडनं घेणार, म्हणून तो रिॲक्शन कोणाबरोबर करतोय? पुन्हा हायड्रोजन बरोबर करतोय आणि दे कंबाईन फॉर्म HCl. क्लिअर सगळ्यांना होत आहे? Valence of the hydrogen is 1. The electronic configuration of hydrogen shows that there is the 1 electron less than the complete duplet. The number of 1 matches with the valency of the hydrogen, which is also 1. Moreover, it is learned that electronic configuration of sodium, बघा, सोडियमचा आहे ॲटॉमिक नंबर 11. द कॉन्फिगरेशन कसं दिलं आहे? 281 has 1 electron in the
व्हॅलन्स शेल म्हणजे दुसरा एक त्याला शब्द लक्षात ठेवायचा कायम. व्हॅलन्स शेल्स म्हणजे तुमची आउटर मोस्ट ऑर्बिट. क्लिअर सगळ्यांना? हा, व्हॅलन्स शेल मीन्स outer most orbit. The valency of the sodium is also 1, as seen from the molecular formula of NaCl, NaH, etc. It means that there is some relation between the valency of the element and the number of electron in the valence shell. थोडक्यात त्यांना काय सांगायचंय जरा लक्षात म्हणजे कळेल तुम्हाला. आता इथला हा टेबल कम्प्लीट करायचा होता. हा, आता नसेल केला तर मी तुम्हाला आता शिकवते. हा, आणि आता तुम्ही सांगायचं आहे ते मला. आता बघा, सिम्बॉल ऑफ द इलेमेंट म्हणजे पहिला आहे एच. कमीत कमी सिम्बॉल तरी सगळ्यांना माहिती पाहिजेत मुलांना, कळतंय? आता हा पहिला सिम्बॉल आहे एच. तर हे जे काढायचं आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला जरासं एक आपला बोर्ड वापरून शिकवते. हे बघूया तुम्हाला किती समजतं आणि किती येतं ते. हा, एक व्हाईट बोर्ड मी वापरते. बघूया तुमच्याकडनं किती मला उत्तरं मिळतात. बघा, आता पहिलं मुख्य म्हणजे हायड्रोजन त्याने दिलाय ना, म्हणजे आता मी इथे लिहिताना एच लिहिते. एच, त्याच्यानंतर Cl, त्याच्यानंतर एन ई, त्याच्यानंतर एफ. बरं, सध्या तरी एवढंच लिहिते. आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे माहिती आहे सगळ्यांना? 1. म्हणजे त्याचा व्हॅलन्सी पण आली 1, कळतंय? हा, आता क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17. आणि मग 17चं तुम्ही कसं लिहिणार आहात? 2, 8 आणि 1, कळतंय? सॉरी, 17. हा, 2, 1 आणि 7. ओके. हा, न्यूऑनचं आहे किती आहे तुमचं? 10. त्यामुळे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? 2 आणि 8 लिहिणार. क्लोरीनचं किती आहे? 9. आणि मग ते लिहिताना कसं लिहिणार? 2 आणि 8. आता जर असं लक्षात घ्या की याच्या लास्ट ऑर्बिट आहे 1, त्यामुळे काय करणार आहे? हा सोडून देणार आहे. मग आता हा हायड्रोजन जर सोडून देणार असेल तर तो काय करणार? डोनेट करणार, कळतंय? डोनेट. म्हणून त्याच्या डोक्यावर काय येणार आहे? हायड्रोजनच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, कळतंय? आणि तो किती डोनेट करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. म्हणून काय झालं? त्याच्या डोक्यावर एकच पॉझिटिव्ह चार्ज आला. आता Cl काय करणार आहे बघा? Cl जो आहे त्याची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी काय करावं लागणार आहे? त्याला एक कोणाकडनं तरी घ्यावं लागणार आहे. म्हणजे तो काय करणार आहे? एक्सेप्ट करणार आहे. किती एक्सेप्ट करतोय? एक एक्सेप्ट करते. म्हणून त्याच्या डोक्यावर काय येणार? मायनस साइन येणार. समजतंय? आता न्यूऑन आहे, त्याची डुप्लेट पण कम्प्लीट आहे, ऑक्टेट पण कम्प्लीट आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर काहीच नाहीये. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे त्याची व्हॅलन्सी 0 आली. आणि त्याच्यावर कुठलाच ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह चार्ज, आणि तो कोणाशी रिॲक्ट पण होत नाही. समजलं सगळ्यांना? इथे तुमचं 7 पाहिजे. हा, 2 and 7. आता जरा बघा, इथे हा फ्लोरीन आहे. त्या फ्लोरीनची सेकंड ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये त्याला 2 म्हणजे 7 आहेत आणि त्याला एकाची गरज आहे, कळतंय? मग तो काय करणार आहे? एक्सेप्ट करणार आहे. म्हणून फ्लोरीनच्या पण डोक्यावर काय येणार आहे? -1 येणार आहे. समजते सगळ्यांना? थोडक्यात मला शिकवायचं काय आहे की जे डोनेट करतात त्यांच्या डोक्यावर प्लस साइन येतं, जे एक्सेप्ट करतात त्यांच्या डोक्यावर मायनस साइन येतं. क्लिअर सगळ्यांना? हा, आता परत एकदा रिपीट करते. मागच्या वेळी जो चार्ट दिला होता तो चार्ट सांगते बघा. ही आउटर मोस्ट ऑर्बिट आहे तुमची.
तर आउटर ऑर्बिटमध्ये 1, 2, 3, 4, नंतर इकडे 5, 6, 7 आणि 8. तर हा काय करणार आहे? हा डोनेट करेल. कळतंय? हा काय करणार आहे? डोनेट करेल. हा काय करणार आहे? डोनेट करेल. हा काय करणार आहे? शेअर करेल. हा काय करणार आहे? एक्सेप्ट करेल. कळतंय? हा काय करणार आहे? एक्सेप्ट करणार आहे. हा काय करणार आहे? एक्सेप्ट करणार आहे. आणि ह्याची व्हॅलन्सी 0 असणार आहे. ना तो डोनेट करणार, ना शेअर करणार, ना एक्सेप्ट करणार. समजलं सगळ्यांना? काय चार्ट आहे बघा, परत एकदा सांगते की जर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे जर तुमचे प्रत्येक वेगवेगळ्या ऍटमचे जर इलेक्ट्रॉन्स असतील तर पहिले 3 असतात ते काय करणार आहेत? कमी असतात. ऑक्टेट कंप्लीट व्हायला त्यांना खूप असे घ्यावे लागणार आहेत. म्हणून ते काय करणार? स्वतःकडचेच डोनेट करणार. म्हणून त्यांना नेहमी पॉझिटिव्ह साईन येतं त्यांच्या डोक्यावर. आणि 4 नंबरचा जो आहे तो काय करतोय बघा, त्यांनी दिले तरी त्याला 4 द्यावे लागणार आणि घेतले तरी त्याला 4 घ्यावे लागणार. म्हणून तो काय करतो? बऱ्याच वेळेला शेअर करतो. फॉर एक्झाम्पल आहे तुमचं 4 साठीचं कार्बन. मग कार्बनचा नेहमी कंबाईन होतं ते कोणाबरोबर होतं? हायड्रोजन बरोबर होतं. आणि हायड्रोजनचे ऍटम किती घ्यावे लागतात? त्याला 4 घ्यावे लागतात. आणि मग फॉर तयार होतो तो CH4 ज्याला मिथेन म्हणतात. ह्याला म्हणायचं शेअरिंग. समजतं सगळ्यांना? आता 5, 6 आणि 7 यांच्याकडे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. त्यामुळे ते काय करणार आहेत? ते डोनेट करत नाहीत. त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायची असेल तर त्यांना घेणं जास्त सोयीचं असतं. मग ते कोणाकडनं घेत असतात? तर बघा, हा 7 वाला आहे ना, त्याला 1 कमी असतो म्हणून तो नेहमी हा 1 वाल्याकडनं घेत असतो. 6 वाला आहे तो नेहमी 2 वाल्याशी कंबाईन होत असतो. आणि 5 वाला आहे तो नेहमी 3 वाल्याशी कंबाईन होतो. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे? मोर दॅन 4 जर इलेक्ट्रॉन तुमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतील तर ते सगळे काय करतात? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात आणि म्हणून त्यांच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. क्लिअर सगळ्यांना? समजतंय? ओके. काय डाऊट आहे? समजलं कोणाला? काय का असतील तर विचारा, म्हणजे मी पुन्हा एक्सप्लेन करेन. कॅन यू हिअर मी? चॅट बॉक्स मध्ये मॅम प्लीज रिपीट टेबल. हा, तो टेबल माझा मी शिकवते तुम्हाला मुलांना मोबाईलवरनं, त्यामुळे माझी स्क्रीन असते छोटी. मी बोर्ड आणि बोटाने लिहायचं येते, बाकी कशाने लिहून त्याच्यावर स्क्रीनवर लिहिलं जात नाही. ते बोटाने लिहायचं म्हटल्यानंतर ते मोठं मोठं येतं. आता मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करते. जर तुम्हाला नीट म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5. प्लीज प्लीज रिपीट. मी सांगते. Ma'am, is the value of octet is 8. Yes, octet means 8 electrons. The capacity is 8 and it is complete. If L shall have 10 atoms, okay, that will also be called octet. नाही, 10 असतील तर तो डिस्ट्रीब्यूट करणार आहे. समजतंय? सपोज 10 आहेत. आता तुम्ही ह्याच न्यूऑनच एक्झाम्पल घ्या. त्याच्याकडे 10 आहेत ऍटॉमिक नंबर त्याचा. मग तो फर्स्ट शेल मध्ये, के शेल मध्ये 2 टाकणार आणि उरलेले जे 10 आहेत, सॉरी 8 आहेत, ते कुठे टाकणार? तो सेकंड शेल मध्ये टाकणार आणि मग तो त्याची ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. ओके. 10 ला तुम्ही ऑक्टेट म्हणू शकत नाही. फक्त ऑक्टेट इज ओनली 8 इलेक्ट्रॉन्स अँड द आउटर मोस्ट सेल इज कंप्लीट. ओके. डुप्लेट मीन्स 2. ओ व्हेरी गुड. अजून काय शंका? आता ते आहे ते बरं, मी तुम्हाला परत एकदा रिपीट करते. आता मात्र तुम्हाला बोर्डवर वगैरे नाही जाऊन सांगत, आता इथेच म्हणजे याच्यावर सांगते. बुक मधनं सांगते. म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. हा ऍक्च्युली तुमचा होमवर्क होता, पण तुम्हाला तो
हे केला नाही. आता मागचा जरा टेबल काढते म्हणजे तुम्हाला समजेल. जरा परत एकदा खूप मागे जावं लागणार आहे त्यासाठी, कारण जे मी आता तुम्हाला सांगितलं ना बोर्डवर, हा बघा समजलं. आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला सगळं पिक्चर समोर आहे. हा आता तुम्हाला इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन चांगलं बऱ्यापैकी समजलेलं असणार आहे सगळ्यांना. आता फॉर एक्झाम्पल मी कार्बनचं घेते बघा. कार्बनचं सिम्बॉल काय सांगितलंय त्यांनी, सी. इलेक्ट्रॉन नंबर किती सांगितलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन नंबर म्हणजे ऍटॉमिक नंबर, आणि ऍटॉमिक नंबर म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन जेवढे तुमच्या आहेत ना, प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स, कारण प्रोटॉन्स इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स असा आपला नियम आहे. म्हणजे जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे आता आपण जे ऑर्बिट शिकतोय त्यामुळे आपण सारखं इलेक्ट्रॉन्स शब्द वापरतोय, कारण आपले जे ऑर्बिटमध्ये दाखवणार ते आपले इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. हा पण ऍक्च्युली ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. समजतं सगळ्यांना? आणि तो आपण झेडने दाखवत होतो. ओके. हा आता कार्बन सांगते बघा. तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे तुमचा 6. म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तुमचं, पहिल्या के शेलमध्ये 2 आणि उरलेले एल शेलमध्ये 4 टाकणार आहेत. समजलं सगळ्यांना? पण ऍक्च्युली कपॅसिटी किती आहे त्याची, 8. म्हणून त्याला कंप्लीट करायला सेकंड ऑर्बिट किंवा त्याची कार्बनची आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करायला त्याला 4 द्यावे लागतील किंवा 4 घ्यावे लागणार आहेत. समजतंय? मग आता तो काय करणार आहे, तो डोनेट पण करत नाही आणि एक्सेप्ट पण करत नाही. कार्बन असं एक्झाम्पल आहे की तो नेहमी शेअर करत असतो. आणि मग ते शेअरिंगचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तो कार्बन कोणाबरोबर शेअर करणार, तर ऑलमोस्ट तो हायड्रोजन बरोबर शेअर करत असतो. मग आता त्याला जर कार्बनला 4 जर हवे असतील ऍटम्स, तर तो काय करणार आहे, हायड्रोजनचे 4 ऍटम घेणार आहे. हा आता ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचं बघा तुम्हाला सेकंड खाली दिलेला आहे. ऑक्सिजनचा नंबर किती दिलेला आहे, 8. म्हणजे थोडक्यात सांगायचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार मुलांना त्याचं, इन फर्स्ट ऑर्बिट 2 अँड रिमेनिंग 6 कुठे टाकणार तो, सेकंड ऑर्बिट मध्ये. समजते? म्हणजे सेकंड ऑर्बिट जर तुमची एल आहे आणि तिला ऑक्टेट कम्प्लीट करायचंय तर त्याला कितीची रिक्वायरमेंट आहे, 2ची. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 6 असेल, 5, 6 आणि 7 असे जर आउटर मोस्ट सेल मध्ये असतील तर ते कधीही डोनेट करत नाही, ते काय करतात, एक्सेप्ट करतात. मग आता जर त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 6 असणार आहे तर तो काय करणार आहे, 2 घेणार आहे. म्हणजेच तो काय करणार, त्याची रिएक्शन जो कोणी 2 सोडणार आहे ना त्याच्या बरोबर करतो, नसेल पेक्षा 2 ऍटम बरोबर करतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते बघा, CO2 आपण म्हणतो, म्हणजेच नेहमी कॉम्बिनेशन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय की कार्बन काय करतो, ऑक्सिजनच्या 2 ऍटम बरोबर रिॲक्ट होतो आणि मग CO2 हा एक मोलेक्यूल फॉर्म होतोय. कळलं सगळ्यांना? ओके. आता काय प्रॉब्लेम नसणार आहे ना? बघूया, समजलं का? क्लिअर झालं सगळ्यांना? डोनेट असेल तर पॉझिटिव्ह साईन. हा डोनेट करतोय म्हणजे देतोय दुसऱ्याला, आणि जेव्हा देतो दुसऱ्याला तेव्हा काय होतं, पॉझिटिव्ह साईन. डी, जेव्हा तुम्ही डोनेट कराल तेव्हा तिथे पॉझिटिव्ह साईन असं म्हणून ठेवा, आणि जेव्हा एक्सेप्ट करतो तेव्हा निगेटिव्ह साईन. म्हणजे लोकांकडनं घेतो याचा अर्थ काय होतंय, दुसऱ्यांकडनं घेतोय म्हणून त्याच्या डोक्यावर मायनस साईन. ओके. मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ ऑल शेल ऍड्स टू, तिथपर्यंत नका पोचू. हा मॅक्सिमम कॅपॅसिटी आपण 4 शेल शिकतोय, आणि 4 शेल मध्ये पहिली जे आपले ऍज पर रूल इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी के ची 2, एल ची 8, एम ची 18 आणि एन ची 32 इथपर्यंतच तुम्हाला स्टडी आहे. जेव्हा नेक्स्ट तुम्ही 11, 12 जाल ना तेव्हा पुढे असणार आहे. आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हा बेसिक आहे, हे खूप छान समजून घ्या, आणि त्याच्यानंतर मग पुढे ते कसं डिस्ट्रीब्यूट करणार, त्याच्यामध्ये कसं टर्न होतंय. मग 10th ला गेल्यावर तुम्हाला पिरियडिक टेबल असणार एक मोठा, आणि ते हे आज जर तुम्हाला समजलं, आता सध्या तुम्ही 8वीत आहात, हा बेस जर तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला 9वी आणि 10वी एकदम इझी जाणार आहे, आणि त्याच्या पुढचं तर अजून 2 वर्षात तुम्हाला खूप समजणार आहे. ओके मॅम, आय डिड नॉट अंडरस्टूड व्हॉट यू वेअर टॉकिंग अबाउट एम शेल ऑक्टेट. हा, एम शेल हॅज इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी इज 18 इलेक्ट्रॉन्स. ओके सुमन, समजतंय? बट as per our rule, when we find electron valency, there is a rule. Which rule? First orbit is complete
duplet is called 2 electrons is called duplet, and second orbit means L shell is completed his 8 electrons, so that it will be completed octet. Okay, so it is called as octet, but its electron holding capacity is 18 M shell. Understood? An atom will always want to keep its outer electrons 2 or 8. Very good. हा, म्हणजेच थोडक्यात सांगायचं का आहे, 2 or 8, त्यालाच दुसरी एक डेफिनेशन, त्यालाच काय म्हणायचं की ते स्टेबल व्हायचा प्रयत्न करतात. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते बघा, की तुम्ही आता सध्या शिकताय कशासाठी, पुढच्या लाईफ मध्ये तुम्हाला स्टेबल व्हायचंय की नाही, कुठेतरी छान नोकरी मिळवायची आहे आणि लाईफ असं सिक्युअर करायचंय. तसं ह्या ऍटम्सच्या बाबतीत असतं की ते जर अनस्टेबल असतील तर ते ऑलवेज काय असतात, असे इकडे तिकडे असे रिॲक्ट होत राहतात. त्यामुळे त्यांना काय करायचं असतं, एकदा स्टेबल व्हायचं असतं. आणि स्टेबल होण्यासाठी ते आपला पार्टनर असा शोधतात की सपोज एकाची गरज असेल तर एक देणारा कोण आहे का ते बघणार. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगते बघा, मी सोडियमचं एक एक्झाम्पल तुम्हाला देते बघा, तुम्हाला जास्त कळेल त्याच्याने. जरा आता परत मी टेबल ब्लॅकबोर्ड कडे जाते, बघूया. हा, आता तुम्हाला एक मी एक्झाम्पल देते बघा. हा आहे तुमचा सोडियम, आणि सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, 2, 8 आणि 1. आणि क्लोरीन आहे, हे तुम्हाला लाईफ लॉंग असणार आहे, 10th पर्यंत असणार आहे. क्लोरीनचं ऍटॉमिक नंबर आहे 17, आणि त्याचं हे कॉन्फिगरेशन कसं आहे, 2, 8 आणि 7. आता जर असं इकडे लक्ष घाला की लास्ट ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट, आणि ह्याची पण ही लास्ट ऑर्बिट आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट अँड थर्ड ऑर्बिट. म्हणजे सोडियमची लास्ट ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि क्लोरीनची लास्ट ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय मला, की हा जो सोडियम आहे तो काय करणार आहे, 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. कळतंय? डोनेट. आणि हा काय करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे. कळतंय? आणि म्हणून नेहमी काय होतंय, सोडियम आणि क्लोरीन ह्यांची रिॲक्शन होते. समजते? आणि मग फॉर्म काय होतो, NaCl which is called as सोडियम क्लोराईड, म्हणजेच आपलं मीठ. समजतं सगळ्यांना? आता समजलं की सोडियमची आउटर ऑर्बिट काय आहे, थर्ड शेल आहे, आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1. आता त्याला जर ती कंप्लीट करायची असेल तर त्याला 7 घ्यावे लागतील. मग तो 7 घेण्याच्या भानगडीत पडत नाही, तो काय करतो, स्वतःची 1 देऊन टाकतो, आणि मग त्याच्याकडे राहतं काय, 2, 8 राहतात. आणि मग अशा वेळेला त्याच्या डोक्यावर काय होतंय, पॉझिटिव्ह साईन येतंय. समजते का, तर त्यांनी 1 दिला म्हणून पॉझिटिव्ह साईन. क्लोरीनच्या बाबतीत बघा तुम्ही, क्लोरीनचं काय आहे, its outer orbit means third orbit is incomplete, but it requires only 1 electron, so it will take. मग तो काय करतो, कोणाकडनं तरी 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याला एक्सेप्ट म्हणायचं, आणि तो घेतोय म्हणून त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह येतं. आणि मग Na आणि Cl यांची रिॲक्शन होते. का होते, तर एकाला सोडायचं असतं आणि दुसऱ्याला एकाची गरज असते. ओके, म्हणून नेहमी तुम्हाला हे सोडियम आणि क्लोरीन यांची रिॲक्शन होते आणि हा NaCl फॉर्म होतोय. हे झालं बेस्ट एक्झाम्पल तुमचं, की नेहमी इथून पुढे तुम्हाला ते लागणार आहे. ओके, आता परत तुम्हाला एक हायड्रोजनचं पण देते बघा. आता हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 1. तर त्याची डुप्लेटच कंप्लीट नाही झाली आहे. इनकम्प्लीट आहे. समजते? म्हणजे इट रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन. आणि पुन्हा क्लोरीन त्याची 17 आहे, म्हणजे काय होणार आहे, त्याच्याकडे 2, 8 आणि 7 असणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, हा जो 1 आहे तो सोडणार आणि हा आहे तो काय करणार आहे, घेणार आहे. समजते? हायड्रोजनने 1 सोडला
आणि क्लोरीन मी 1 घेतला, म्हणून नेहमी कॉम्बिनेशन कसं असतं, HC आणि L. समजलं सगळ्यांना? आता खूप छान सांगण्याचा मी प्रयत्न केलाय, बघूया तुम्हाला किती कळलंय ते. But ma'am, no donated one, then why one is written on any? हा, आता सोडियमचं हे कोण आहे, सुमन. तुझा प्रॉब्लेम काय आहे तो मला समजला नाही. परत एकदा मला हे कर, माईक ऑन कर आणि मला प्रश्न विचार. सुमन. मॅम म्हणजे केशेल कम्प्लीट करायला पण आपल्याला 8 हे करावे लागेल का? होय हो, केशेल नाही, केशेल इज द फर्स्ट सेल ना, समजतंय केशेल तुला? नाही, सॉरी, एन शेल. एन शेल नाही, तू तिथपर्यंत जाऊ नको. आपण कुठपर्यंत आलो, केशेल पर्यंत. आपण KL आणि M पर्यंत आलो, अजून N पर्यंत गेलो नाही. कळलं? पुढे नंतर जाऊन तुम्हाला N आहे. आता सध्या चालायला शिकतोय, पळायचा प्रयत्न करू नकोस. कळलं? फक्त मी सांगते तेवढंच लक्षात घे, N पर्यंत नको जाऊस. हा, मग N पर्यंत असेल तेव्हा मी तुला नक्की सांगणार. सगळीकडे तुम्हाला पहिल्यांदा ऑक्टेटच कम्प्लीट करावं लागतंय. कळलं? समजलं? क्लिअर झालं सुमन? डाऊट क्लिअर झाला तुझा? बरं, ठीक आहे. नॉट रिटर्न ऑन एनी. आता बघा, परत एकदा मुलांनो, हे तुम्हाला परत मी खूप वेळा आता झालं, आता लास्ट टाइम सांगते. हा, मी मगाशी तुम्हाला सोडियम आणि क्लोरीनचं घेतलं एक्झाम्पल. बघा, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? सोडियम 11, क्लोरीन 17. मग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं होणार त्याचं? 2, 8 आणि 1 आणि 2, 8 आणि 7. थोडक्यात सांगायचंय, सोडियम काय करणार आहे, लास्ट ऑर्बिट त्याची आहे, त्याच्यामध्ये त्याच्याकडे 1 आहे, तर त्याचं रिक्वायरमेंट असते आपली ऑक्टेट कम्प्लीट करायला 8 ची, पण त्याच्याकडे 1 आहे, तर त्याला 7 घ्यावे लागतील, तर तो 7 घेत नसतो. मग तो काय करतो, 1 आहे तो ऑर्बिट डोनेट करून टाकतो. समजलं सगळ्यांना? लास्ट ऑर्बिट मधला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, आणि जेव्हा तो डोनेट करतोय त्याची इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात? ओनली 1 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 असते. समजलं? आता क्लोरीनचं एक्झाम्पल घ्या. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन आहे 2, 8 आणि 7. आता ह्याची लास्ट ऑर्बिट जी आहे, त्या लास्ट ऑर्बिट मध्ये 7 आहे, पण ती इनकम्प्लीट आहे. का? तर रिक्वायरमेंट आपली ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठीची आहे 8. मग आता तो काय करणार आहे, त्याला 1 कोणाकडनं तरी घेतला की त्याची ऑक्टेट कम्प्लीट होते, म्हणून तो काय करणार आहे, 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी पण तुमची 1 असणार आहे. समजलं सगळ्यांना? मी मगाशी तुम्हाला एक डेफिनेशन सांगितली, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड और एक्सेप्टेड टू अटेन द स्टॅबिलिटी इज कॉल्ड एज व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. समजलं सगळ्यांना? आणि तुम्हाला एक व्हॅलन्सीची डेफिनेशन पण तुमच्या बॉक्स मध्ये दिलेली आहे बघा, पेज नंबर 35 वर दाखवते बघा मी तुम्हाला. बघा, ऑलवेज रिमेंबर मध्ये जरा बघितलं तुम्ही तर तुम्हाला डेफिनेशन दिसेल बघा. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज सेम ऍज द नंबर ऑफ इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटर मोस्ट ऑर्बिट. इफ दिस नंबर इज 4 or less than 4, on the other hand, when the element has 4 or more valence electrons, the number of electrons by which the octet is short. Short म्हणजे कमी पडत असलेले, इनकम्प्लीट असताना, इन कम्प्लिशन ऑफ द व्हॅलन्सी ऑफ दॅट इलेमेंट. तर ही व्याख्या, ही जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी सिंपल, एकदम सिंपल तुम्हाला डेफिनेशन सांगितली. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड और एक्सेप्टेड टू attain the stability is called as the valence number of that element. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, आता हा ऍक्च्युली तुमचा लास्ट पार्ट होता. बघा आता पुढे
The atom of all the elements except inert gases have tendency to combine with other atoms, meaning that they have a non-zero valency. You have seen from the formula of the molecules. You have seen from the formula of the molecules formed by the combination of the hydrogen. आता समजलं सगळ्यांना हायड्रोजन आणि HCl मी शिकवलं ते. आता हायड्रोजनच्या ऐवजी मी NaCl घेतलं आणि HCl पण मी तुम्हाला करून दाखवलं. The electronic configuration of the hydrogen shows that there is the one electron less than the complete duplet. म्हणजे डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला एकची रिक्वायरमेंट आहे. दिस नंबर 1 मॅचेस टू द व्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचंय, त्याला दुसरं एक ती डोनेट करावी लागणार, म्हणून तो काय करणार आहे, त्याचा व्हॅलन्स नंबर किती झाला, 1 झाला. ओके. मोरेवर इट लर्न दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. बघा सोडियमचं दिलेलं आहे त्याने, किती आहे, 281 हॅज 1 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल. म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये किती आहे, थर्ड ऑर्बिट आहे, आणि थर्ड ऑर्बिट मध्ये त्याचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, ओनली 1 इलेक्ट्रॉन. मग आता तो काय करणार आहे, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याला 7 घ्यावे लागणार आहेत. मग तो 7 घेत नसतो, समजलं. तो काय करणार, त्याचा 1 देऊन टाकणार. मग जो नंबर तो डोनेट करतो, मी काय शिकवलं तुम्हाला, एक्सेप्ट और डोनेट, दॅट नंबर इज कॉल्ड एज द व्हॅलन्सी ऑफ द ऍटॉम किंवा व्हॅलन्सी ऑफ द इलेमेंट. समजलं. मग आता हायड्रोजननी 1 डोनेट केला म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 झाली. हा सोडियम आहे, हा पण 1 डोनेट करणार म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 झाली. क्लिअर झालं सगळ्यांना. आणि मी तुम्हाला क्लोरीनचं मगाशी उदाहरण दिलं होतं. तो क्लोरीन काय करतोय, 1 घेतोय, त्यामुळे तो एक्सेप्ट करतोय. तर एक्सेप्ट तो किती करतोय, 1 करतोय, म्हणून त्याची पण व्हॅलन्सी 1 झाली. समजलं. क्लिअर झालं सगळ्यांना. एकदा पुढे बघा. आता हा चार्ट तर तुम्हाला स्वतःला तयार करायला सांगितला होता, पण मी परत एकदा तो रिपीट करते, कारण हा तुमचा बेस आहे आणि तो कम्प्लीट होणं खूप गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला, समोर माझ्या बुक आहे, कळते, आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे त्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी जरासं हे बघितलं नीट, तर तुम्हाला मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. समजतंय. आता बघा जरा, पहिले 2 तर तुम्हाला क्लिअर करून दाखवलेत. निऑन आहे, त्याचा ऑर्बिट तुमची कंप्लीट आहे. तुम्हाला हे मुलांना माहिती पाहिजे, तरच तुम्हाला ते येणार आहे. काय, तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, सीएलचा ऍटॉमिक नंबर 17, निऑनचा ऍटॉमिक नंबर 10, फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9, 11चा ऍटॉमिक, सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12, कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6, अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर 13. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मला असं वाटतं लास्ट इयरला हे तुम्हाला दिलेलं असणार आहे, म्हणून त्यांनी यंदा तुम्हाला दिलं नाही. समजते. आता ह्या ज्या सिम्बॉल ऑफ एलिमेंट आहेत, ह्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. समजते. तुम्हाला हे HCl दिलंय बघा, नो कंपाऊंड. नो कंपाऊंडचं मिनिंग समजलं तुम्हाला. नो कंपाऊंडचं मिनिंग आहे, हा जो निऑन आहे तो इनर्ट गॅसेस वाला आहे, त्याची सेकंड ऑर्बिट आहे ती कंप्लीट आहे, आणि तो कोणाबरोबर रिॲक्ट होत नाही, म्हणून तो कंपाऊंड फॉर्म करत नाही. समजलं सगळ्यांना. आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली, 0 झाली. आता पुन्हा फ्लोरीन दिलाय बघा. त्या फ्लोरीनचं काय आहे, त्याची हे व्हॅलन्सी किती असणार आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला मी सांगते बघा. त्याची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, 2 and 7. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, त्याची सेकंड ऑर्बिट मध्ये त्याची 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याची रिक्वायरमेंट किती असणार आहे, 1 ची. समजते. म्हणून त्याचा हे झालं, त्याची व्हॅलन्सी किती आली, 1. 0च्या खाली आन्सर काय असणार आहे तुमचं, 1. आता सोडियमचं पण मगाशी मी शिकवलं तुम्हाला, 1 असणार आहे. आता मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर आहे 12. मग 12चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार, 2, 8 आणि पुन्हा 2. समजलं सगळ्यांना. मग आता हा जो 2 आहे, हा त्याचा काय झाला, व्हॅलन्स नंबर झाला. कळलं सगळ्यांना. मग तो डोनेट करणार त्याला. त्यानंतर कार्बन, ऑफकोर्स कार्बनचं ऍटॉमिक नंबर आहे 6, त्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, 2 and 6 असणार आहे. समजते. 2 and 4 असणार आहे. त्यामुळे व्हॅलन्स ऑफ द एलिमेंट किती असणार आहे, त्याचा 4 असणार आहे. आणि अल्युमिनियमचं किती आहे, 13 मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे 2, 8 आणि 3 असणार आहे.
आणि 3 असल्यामुळे काय आहे, त्याचा व्हॅलन्स नंबर किती असणार आहे, 3च असणार आहे. समजलं सगळ्यांना? तर मी मगाशी जो टेबल तुम्हाला बोर्डवर शिकवला बघा, की 1 2 3 हे काय करणार आहेत, सगळे डोनेट करणार, म्हणजे तेच नंबर त्यांचे व्हॅलन्स नंबर असणार आहेत. आणि 4 हा एक तर त्याला तुम्ही व्हॅलन्स एक्सेप्ट म्हणा किंवा डोनेट म्हणा, तरी त्याचा व्हॅलन्स नंबर तुमचा कार्बनचा 4च असणार आहे. पण पुढचे नंबर जे आहेत, त्या पुढच्या नंबरमध्ये 5, 6 आणि 7 जेव्हा येतात, तेव्हा त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मुलांनो 5, 6 आणि 7 नाही, तर 5 ची एक ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठीची रिक्वायरमेंट किती आहे, 3. म्हणून त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाला, 3 झाला. समजते? नंतर याची 6 असेल तर त्याची रिक्वायरमेंट किती आहे, 2 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याचा व्हॅलन्स नंबर किती झाला, 2 झाला. समजते? आणि त्याच्यानंतर जो 7 नंबर आहे त्याची रिक्वायरमेंट किती असते, 1 ची, म्हणून त्याचा व्हॅलन्स नंबर किती झाला, 1 झाला. आणि त्या 7 नंबरचं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय बघा, त्यांनी नंबर 2 ला सॉल्व्ह करून दिलंय की व्हॅलन्स कसा फाउंड आउट करायचा. कसं दिलंय, लास्ट ऑर्बिट आहे तुमची 3rd ऑर्बिट, तिच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत, 7, आणि मग ते काढायचे असतील तर काय करणार तुम्ही, ऑक्टेट मीन्स 8, that therefore 8 minus 7 answer will be 1. Therefore chlorine has valency 1 because it accept 1 electron from the other element. Okay, हे थोडस वाचलत की समजणार आहे, लगेच समजत नाही, पण असं म्हणू नका की आम्हाला बाबा याच्यात काहीच समजत नाही, काहीच येत नाही. कळलं? ओके, आता बघा इथे तुम्हाला एक म्हणजे जे शिकवलंय त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय द ऍटॉमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट. हे शिकवलंय, पहिला सुरुवातीलाच शिकवलंय. काय सांगितलं, ऍटॉमिक नंबर कशाला म्हणायचं, द इलेक्ट्रॉन, द प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूट्रॉन्स इज कॉल्ड एज द ऍटॉमिक नंबर. म्हणजेच जेवढे प्रोटॉन्स तुमच्या न्यूट्रॉन्स मध्ये, न्यूक्लियस मध्ये आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार, ऍटॉमिक नंबर. समजलं? आता हा ऍटॉमिक नंबर सिम्बॉल काय आहे त्याचा, झेड, म्हणून तो झेड दाखवलाय. कळतंय? आता इलेमेंट्स, पहिला तुमचा बॉक्स काय बघा, द ऍटॉमिक नंबर झेड ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हिअर. राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल ऑफ देम. म्हणजे थोडक्यात फक्त डोक्यात लक्षात ठेवायचं आहे, ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, पण नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजते सगळ्यांना? त्यामुळे त्यांनी प्रोटॉन्स म्हटलं, झेड दिला, तरी आपल्याला माहितीये की ते तुमचे हे असणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच असणार आहेत. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच असतील तर डिस्ट्रीब्युशन, आणि डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला शिकवलंय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं तेव्हा त्याला तुम्हाला हाच टेबल शिकवला, के एल एम एन. के ची कॅपॅसिटी 2, एल ची कॅपॅसिटी 8, एम ची कॅपॅसिटी 18 आणि एन ची कॅपॅसिटी तुमची 32. आता ह्याप्रमाणे तुम्हाला इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि ह्या बॉक्समध्ये लास्ट मध्ये तुमच्या किती येईल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स द प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल. आता मला सांगा, जो हायड्रोजन आहे त्याची आउटर मोस्ट सेल कुठली असणार आहे, के शेल. ऑफकोर्स त्याच्याकडे एकच प्रोटॉन आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे, एकच आहे. आन्सर काय असणार आहे तुमचं, 1. क्लिअर झालं? आता कार्बन, ऍटॉमिक नंबर 6, पहिला के शेल मध्ये 2 टाकले, उरलेले कुठे टाकणार तुम्ही, एल शेल मध्ये. त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल मध्ये आन्सर किती असणार आहे तुमचं, 4. क्लिअर सगळ्यांना? सोडियम आणि क्लोरीनचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंच, आउटर मोस्ट सेल मध्ये सोडियमचा 1 असतो आणि क्लोरीनचा 7 असतो. आता मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे एनचं, आणि ते तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये द्यायचं आहे. कळलं? आता एनचं काय असणार आहे आउटर मोस्ट सेल मध्ये, ते आन्सर तुमच्याकडनं मला मिळालं पाहिजे. चॅटबॉक्स मध्ये लिहून द्या मला. येस, 5 कसं असणार बघ. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण एनचा तुझा जो नंबर आहे तो एन तुझा नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 7. ऑफकोर्स पहिले 2 टाकल्यानंतर उरलेले कुठे गेले ते, येस, व्हेरी गुड. आता मला सांगा त्याचं व्हॅलन्सी किती आली, मग नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आली,
व्हॅलन्स नंबर किती आहे सांगा. व्हॅलन्सी ऑफ द नायट्रोजन किती आहे. येस, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला. आज शिकवलेलं सगळ्यांना मोस्टली समजलं. गिव्ह मी आन्सर. येस. सुमनचा काय प्रश्न आहे बघू दे. म्हणजे तुम्हाला एवढं आज मी जो टेबल शिकवलं तुम्हाला 1 2 3, एक मध्ये 4 आणि 5 6 7 आणि एक लास्टला 8, तो खूप महत्वाचा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही. तो आम्हाला पुढे 9वी 10वीला शिकवताना लागतो, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवलंय. ते जर तुमचं क्लिअर झालं तर तुम्हाला कधीही डाऊट येणार नाही की व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची आणि रिएक्शन कॉम्बिनेशन कसं करायचं. समजलं. आता त्या एका टेबलमध्ये मी तुम्हाला कॅटायन आणि ऍनायन हे पण सांगितलं. मॅम सेकंड शेल कॉल्ड ऑक्टेट नाही ऑक्टेट. ऑक्टेट्स मीन 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द सेकंड शेल किंवा आउटर मोस्ट सेल. ऑक्टेट. क्लिअर. आता पुढे चला. आपण आता सेकंड तुमचा आहे तो बघा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द सम एलिमेंट्स इज गिवन हियर. बाय युझिंग इट राइट द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, number of valence electrons and valency of the respective elements. क्लिअर झालंय सगळ्यांना. बघा प्रश्न काय विचारलाय की तुम्हाला Li म्हणजे लिथियम, C म्हणजे कार्बन, Mg म्हणजे मॅग्नेशियम, O म्हणजे ऑक्सिजन आणि त्यांचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे. आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं असणार आहे आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत आणि व्हॅलन्सी किती असणार आहे. तर हा प्रश्न तुम्ही मला एक एक करून उत्तर द्यायचंय. मी तुम्हाला एकेकाला विचारणार आहे. समजलं. कारण जास्त पुढे जाण्यापेक्षा तुमच्या समजणं तुमचं खूप महत्वाचं आहे. आता तो प्रश्न कुठे आहे. पान नंबर तुमच्या बघते. मी जरा थांबा. पेज नंबर 36 काढा. तिथे 36 वर तुम्हाला टेबल मिळेल. तुमच्या सगळ्यांकडे पुस्तकं आहेत. मॅम सेकंड शेल कॉल्ड एज ऑक्टेट. ऑक्टेट OCTECT, PT नाही, CET. ऑक्टेट. जरा बुक वाचा म्हणजे तुम्हाला स्पेलिंग कळेल. ओके. ते ऑक्टेट वगैरे फक्त आपल्या याच्यापुरतं आहे. कशापुरतं. व्हॅलन्सी फाइंड आउट करण्यापुरतं. त्यामुळे ऑक्टेट म्हटला की 8 इलेक्ट्रॉन्स, डुप्लेट म्हटलं की 2 इलेक्ट्रॉन, एवढंच लक्षात ठेवायचं. पण आपला जे नावं दिलेली आहेत KLMN हा मात्र सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचा आहे. सेकंडला ऑक्टेट म्हणायचंच असं नाहीये, कारण थर्ड शेलला पण आपण ऑक्टेट म्हणणार आहोत. कळलं. मॅम द नंबर they have written the bottom side is molecular number of the atom that has donated. कुठे तुम्हाला दिलंय. पेज नंबर कुठला. पेज नंबर सांग मला. 35 वर काय दिलंय बघू दे मला. कुठे आहे तो. मोलेक्युलर नंबर, कॉन्फिगरेशन ऑफ द मोलेक्युलर. मोलेक्युलर फॉर्म्युला असतो, मोलेक्युलर नंबर नाही. मी तुला सांगते बघ जरा ऐक. येस AlCl3 आहे असं नाही द्यायचं. Al कॅपिटल, A शुड बी कॅपिटल, C शुड बी कॅपिटल, AlCl3. म्हणजे थोडक्यात का हे असं आहे ते मी सांगते बघ. Alचं मी तुम्हाला सांगितली व्हॅलन्सी किती आहे 3. कशी असणार आहे. Alचा ऍटॉमिक नंबर आहे 13, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे त्याचं 2 8 आणि 3. त्यामुळे तो काय करणार आहे 3 डोनेट करणार आहे आणि ते 3 डोनेट करणार ते कोण घेणार आहे. Cl घेणार आहे. पण Cl ची रिक्वायरमेंट एकच असते. मग असे Cl चे किती ऍटम लागणार आहेत. त्याला 3 ऍटम लागणार आहेत. म्हणून एका Alच्या म्हणजे एका अल्युमिनियमच्या ऍटम बरोबर 3 क्लोरीनचे ऍटम रिॲक्ट होतात आणि मग ते कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्याची रिॲक्शन झाल्यानंतर जो मोलेक्युलर फॉर्म होतो त्याला नाव दिलेलं आहे AlCl3. क्लिअर झालं. हा 3 समजलं. क्लिअर झालं.
कारण जर तुमचा एकची रिक्वायरमेंट आहे तर तिथे एकच आला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कार्बनचं दिलं होतं. ऍक्च्युली कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, पण कार्बनच्या बरोबर व्हॅलन्स म्हणजे त्याची रिॲक्शन व्हायला किंवा कॉम्बिनेशन व्हायला असा 4 सोडणारा आणि घेणारा कोणीच नाहीये. त्यामुळे कार्बन काय करतो, असे वेगवेगळ्या 4 ऍटम बरोबर रिॲक्ट होतो. मग तो 4 ऍटम कुठले घेतले त्यांनी, तर त्याने घेतलं हायड्रोजन, आणि असे 4 हायड्रोजन त्याने घेतले म्हणून CH4 असा एक फॉर्म्युला मिळाला. त्याला म्हणायचं मोलेक्युलर फॉर्म्युला. आणि मग तो कोणाचा, तर त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी मिथेन गॅस. समजलं सगळ्यांना? ओके. आता मला तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. आता आपला टाइम संपायला आलाय. 5 मिनिटं आहेत. मला प्रत्येकाने पेज नंबर 35 काढा, 36 काढा. काढलं? हा. आता आपला क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. त्याच्यामध्ये पहिलं लिथियम दिलेलं आहे. चार्ट बघा सगळ्यांनी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 आहे. हा, तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती असणार आहे चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या मला. कॉमा टाकायचा आहे. समजलं? टू 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आता नंबर ऑफ व्हॅलन्स म्हणजे आउटर मोस्ट सेल किती असणार आहे. व्हॅलन्स नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देअरफॉर व्हॅलन्सी किती असणार आहे, येस. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता सेकंड कार्बनचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6. हा, व्हेरी गुड, 2 6. हा, आता इलेक्ट्रॉनिक नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आलं त्याचं, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड गुड गुड. आणि आता मला सांगा त्याची व्हॅलन्सी किती आली. व्हॅलन्सी बघा जरा एकदा. कार्बन व्हॅलन्सी किती आली त्याची, 2 नाही, 4. व्हेरी गुड. का, तर त्याची सेकंड ऑर्बिट आहे ती 4 आहेत इलेक्ट्रॉन आणि त्याची ऑक्टेट कम्प्लीट करायची आहे. म्हणजे त्याची रिक्वायरमेंट किती आहे, 4 ची आहे. एक तर तो डोनेट करेल, नसेल पेक्षा तो एक्सेप्ट करेल. म्हणून मी कार्बनसाठी वर्ड वापरला होता शेअरिंग द इलेक्ट्रॉन. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थर्ड मॅग्नेशियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार सांगा. व्हेरी नाईस, गुड गुड गुड. समजलं म्हणजे आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं ना. आणि आजचं खूप छान म्हणजे महत्वाचं लेक्चर होतं. त्यामुळे मी थोडाच टॉपिक कव्हर केलाय, कळतंय, पण खूप इम्पॉर्टंट आहे. आज लगेचच्या लगेच त्याच्यावरचा होमवर्क तुम्ही हा कम्प्लीट करायचा आहे. हा, येस. आता बघा त्याची नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मॅग्नेशियमचे किती झाले, मॅग्नेशियमचे किती झाले, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2. आणि मग त्याची व्हॅलन्सी किती आली, 2. आता मला ऑक्सिजनचं सांगा. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8. कॉन्फिगरेशन कसं असणार आहे त्याचं, ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, 2 6. व्हेरी नाईस. हा, आणि आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत त्याचे, 6. आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, व्हॅलन्सी 2. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांना समजलं, व्हेरी नाईस. आता नंतरचे काय आहेत बघूया. आता क्वेश्चन नंबर पेज नंबर 36 वर क्वेश्चन आहे बघा जरा. वाय आर द ऍटॉमिक नंबर्स अँड ऍटॉमिक मास नंबर ऑलवेज इन होल नंबर. सांगा मला का असणार आहे. कारण होल नंबर मध्ये इन्क्लूड काय काय होते तुमचं, 0 अँड नॅचरल नंबर्स. आणि ऑलवेज नॅचरल नंबर्स म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह नंबर. समजलं? कारण आपल्याकडे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते होल नंबर्स मध्येच असणार आहेत. कारण त्यांना आपण हाफ मध्ये असेल तर आपण त्यांना शेअर कसं करणार किंवा एकमेकांमध्ये रिॲक्ट कसं होणार, समजतंय? त्यामुळे ते सल्फर कंटेन 16 प्रोटॉन्स अँड बघा लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. सल्फर कंटेन 16 प्रोटॉन and 16 neutrons. What should be its atomic number and atomic mass number? Give me answer. Question number 5. सल्फर म्हणजे सिम्बॉल त्याचा S, त्याचा प्रोटॉन 16 आणि न्यूट्रॉन्स आहेत 16. तर त्याचा ऍटॉमिक नंबर म्हणजे Z ची व्हॅल्यू सांगा मला. Z इज इक्वल टू किती, Z is equal to 16. Very nice. Yes. Very nice. And atomic mass number denoted by A. A लिहा, Z लिहा.
नुसतं 16 टाकताय. झेड इज इक्वल टू 16, ए इज इक्वल टू किती येणार ते टाका. मी तोंडाने बोलते तरी तुम्ही लिहित नाहीत. येस, ए इज नो, ए इज इक्वल टू नॉट 16. ए इज द ऍटॉमिक मास नंबर. आणि मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. ऍटॉमिक मास नंबर इज प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. मी फॉर्म्युला लिहून दिलाय तुम्हाला. त्यामुळे तुमचा ऍटॉमिक मास नंबर किती येणार? ए इज इक्वल टू 32. व्हेरी गुड. Keep in mind always A is equal to P plus N and Z is the number of protons. Okay. आता महत्वाचा टॉपिक राहिलाय आपला आयसोटोप. 7 o'clock झाले. हा, आता आपण स्टॉप करते. तुमचा होमवर्क हाच असणार आहे जे आता मी सगळे सम सॉल्व करून घेतले. तुम्हाला प्रत्येकाच्याकडनं मिळालं पाहिजे. ओके, गुड गुड. ओके ओके, चला बाय बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चला बाय.